नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकारण. आता तुम्हाला वाटेल की सगळीच माध्यमे, सोशल मीडिया ही नेहमी अशा प्रकारच्या बातम्या देतात, होत का नाही असं? मित्रांनो, जेव्हा काही प्रक्रिया चालू असते, चाहूल लागते, सूत्रांची माहिती मिळते, तेव्हाच या बातम्या समोर येत असतात. आता हे राजकीय लोकांच्या मनावरती आहे की ज्या चर्चा होत आहेत त्या खरंच तसं आहे का नाही आहे हे भविष्यातच कळत असतं. पण जी चर्चा होत आहे ती सुद्धा तुम्हाला सांगणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. काल शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये काल रात्री एक अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. बराच वेळ ही बैठक चालली. चर्चा त्यात काय झाली ते आपण बोलूच या. आज महायुतीच्या समन्वय समितीची बैठक आहे. आता ही समन्वय समिती म्हणजे काय की महायुतीमध्ये प्रत्येक पक्षातर्फे जी लोक प्रतिनिधित्व करत असतात त्यांची बैठक. आता या बैठकीला स्वतः मुख्यमंत्री असणार आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे सुद्धा असणार आहेत आणि तीनही पक्षाचे प्रमुख नेते या बैठकीला हजर असणार आहेत. काल जयंत पाटील आणि शरद पवारांची बैठक झाली. आज महायुतीच्या समन्वय समितीची बैठक आहे. आता तुम्ही म्हणसाल या दोन बैठकींमध्ये काय संबंध आहे? ते त्यांचा पक्ष आहे, त्यांनी घेतली असेल बैठक, हे महायुती सरकार आहे, हे यांची बैठक घेतली. तर अतिशय खात्रीलायक माहिती आहे मित्रांनो की काल जी शरद पवार आणि जयंत पाटलांची बैठक झाली त्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवारांची आणि राष्ट्रवादी पक्ष अजित पवार या दोघींच्या विलिनीकरणाची अतिशय गंभीर चर्चा सुरू आहे. जयंत पाटील आणि शरद पवार यांनी ती चर्चा काल रात्री केली. आज महायुतीच्या समन्वय बैठकीमध्ये या गोष्टीवरती दाट चर्चा होणार आहे. खूप मोठी शक्यता आहे की फडणवीस, सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा या मुद्द्यावरती चर्चा करतील. या दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण करायचं, ते कसं करायचं, त्याच्या अटी शर्ती काय असतील, दोन्ही पुढे एकच पक्ष राहणार का, मग मंत्रिपद द्यावं लागतील का, वगैरे वगैरे, जे काय म्हणजे एकूण विलिनीकरण कसं घडवून आणायचं याबद्दल महायुतीमध्ये सुद्धा चर्चा होणार आहे. आता यात अजून एक पार्श्वभूमी आहे की तुम्ही बघितलं असेल मागच्या 2-4 दिवसांमध्ये काँग्रेसने विशेषतः पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादीच्या बद्दल काही वक्तव्य केली की तेव्हाच असं झालं असतं, महायुतीचा प्रस्ताव 2014 मध्येच होता आणि कुठल्या ना कुठल्या अँगलने त्यांनी राष्ट्रवादी शरद पवारांची ह्याच्यावरती काही अप्रत्यक्ष आरोप लावले की असं झालं असतं पण राष्ट्रवादीमुळे तसं झालं नाही. हे त्यांचं 2-3 वेळेस त्यांनी आतापर्यंत उल्लेख केलेला आहे. यावर सुप्रिया सुळेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्या 2 वेळेस. त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेस, महाराष्ट्र काँग्रेसचा काय राग आहे आमच्यावरती ते काही कळत नाहीये. यामध्ये 4-5 दिवसांपासून राष्ट्रवादी, शरद पवार आणि काँग्रेस यामध्ये आरोप प्रत्यारोप, एकमेकांना टोले देणं, त्याचप्रमाणे इथपर्यंत सुद्धा नाना पटोले म्हणाले की सुप्रिया सुळेंनी आम्हाला समजावण्याची किंवा सांगण्याची काही गरज नाहीये, या भाषेत त्यांनी प्रतिक्रिया दिली. वडेट्टीवारांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. म्हणजे इकडं राष्ट्रवादी, शरद पवार आणि काँग्रेस यांच्यामध्ये काहीतरी तणाव दिसून येतोय. तिकडे जयंत पाटील आणि शरद पवारांची बैठक होतीये. इकडे महायुतीची समन्वय बैठक होत आहे. म्हणजे कुठेतरी हे विलिनीकरण आता पुढच्या टप्प्यात जाणार आहे. राजकीय चर्चा अशी सुद्धा आहे की आज रात्रीतूनच याबद्दल काही घोषणा होऊ शकते किंवा उद्या दिवसभरात याबद्दल घोषणा होऊ शकते. घोषणा होईल तेव्हा होईल, पण सध्या हे बैठकांचं धडाडक सत्र चालू आहे. राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप चालू आहे. त्यामुळे हे विलिनीकरण होणार आणि शरद पवारांचा पक्ष हा सत्ताधारी महायुतीमध्ये सामील होणार आणि मग पुढे काय त्यांच्या अटी शर्ती वगैरे ठरतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. इकडे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये सुद्धा नक्कीच चिंतेचं वातावरण असू शकतं. पण आता हे शेवटी राजकारण आहे. 2019 पासून बघतोय आपण काय होतंय, कुठे काय होतंय, काही थांग पत्ता कोणाला लागत नाहीये. राजकारण हे अतिशय अनिश्चित झालेलं आहे. युत्या महायुत्यांना काही अर्थ उरलेला नाही आणि पर्यायाने हे एकूण मतदान वगैरे या प्रक्रियेलाच काय अर्थ. बरेच लोक म्हणतात की या मतदानांनाच मुळात काय अर्थ उरलेला नाहीये. ज्याच्या विरोधात मत देतो तो सत्तेत येऊन बसतो,
ज्याच्या बाजूने मत देतो तो विरोधात जाऊन बसतो, कोण कोणासोबत जातं आणि कशी सरकार स्थापन होतात याचा काहीही थांगपत्ता आता राहिलेला नाहीये. त्यामुळे या बैठकी यातून आता वेगळं काही उद्या कळलं आपल्याला की शरद पवार आणि राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार आणि शरद पवार सत्तेत जाऊन बसणार, तर आश्चर्य वाटायला नको. पृथ्वीराज चव्हाण इथपर्यंत सुद्धा म्हणलेत की शरद पवारांनी मनुवाद्यांसोबत जाऊ नये, असं त्यांनी थेट उल्लेख केलेला आहे की मनुवाद्यांसोबत शरद पवारांनी जायला नको. बघूया शरद पवार काय करतात, हे विलिनीकरण होतं का खरंच, पुढे राजकीय घडामोडी महाराष्ट्रात काय घडतात, महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप येण्याची चिन्ह दिसत मात्र आहेत. तुम्हाला काय वाटतं, हे होईल विलिनीकरण? कशासाठी या बैठका असू शकतात? राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील तणावाची कारणं काय आहेत? जरूर कमेंटमध्ये तुमचं मत नोंदवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.